नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया बेरीज आणि वजाबाकीने. बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान असणे महत्वाचे आहे. छेद समान असेल तरच आपण त्या दोन अपूर्णांकांची बेरीज करू शकतो. व्हेन डिनॉमिनेटर्स आर इक्वल. जर छेद समान असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे पाहूया. पहिलं उदाहरण आहे 8/11 अधिक 2/11. 8/11 प्लस 2/11. या दोघंही अपूर्णांकांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला जो छेद आहे किंवा डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे किंवा इक्वल आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आहे तर जो इक्वल डिनॉमिनेटर आहे किंवा जो समान छेद आहे तो एकदा लिहून घ्यायचा. या ठिकाणी प्लस आहे म्हणून 8 प्लस इकडचा आहे तो 2. आता 8 अधिक 2 10 आणि छेदस्थानी आहे 11. उत्तर आलेलं आहे 10/11. पुढच्या उदाहरणात पाहूया. 23 आणि 23 दोन्ही ठिकाणी या ठिकाणी सुद्धा छेद 23 आहे किंवा सेम आहे. डिनॉमिनेटर्स आर सेम किंवा इक्वल. अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर फक्त अंशांची किंवा न्यूमरेटर जे आहेत त्यांची आपण ऍडिशन करायची आहे. म्हणजे जो सेम आहे डिनॉमिनेटर तो लिहून घ्यायचा एका वेळेस आणि हा आहे -9 मधलं साइन आहे प्लस आणि इकडे आहे 7 तेही लिहून घेऊ. आता वरची क्रिया करायची आहे. हे आपण शिकलोय की जर आपल्याला दोघांचं चिन्ह अपोजिट असेल तर अशा वेळेस आपण त्यांची सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देतो. मग 9 मधून 7 गेले तर राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण म्हणून -2 आणि हा छेद जशाचा तसा. जर छेद सारखा असेल डिनॉमिनेटर जेव्हा सेम असतो त्यावेळेस त्याच्यात काहीही चेंज होत नाही. पहा इथून तिथून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला छेद सारखा दिसतोय. आता पुढचं एक उदाहरण पाहूया. दोघंही ठिकाणी निरीक्षण केलं तर दोघांचाही छेद समान आहे. आपण एकाच वेळेस लिहून घ्यायचा आहे तो फक्त. छेद समान असेल तर एकदा लिहावा. त्यानंतर 45 मधलं चिन्ह आहे प्लस 45 प्लस आणि हा जो आहे हा -5 आहे तो कंसात लिहिला. त्यानंतर पुन्हा छेद जसच्या तसा. छेद कुठे चेंज होणार नाही कारण तो सेम आहे, ऑलरेडी इक्वल आहे म्हणून आपण त्याच्यात काही बदल करण्याची गरज नाही. आता 45 अधिक -5 कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल किंवा प्लस असेल तर कंसातलं जे साइन आहे ते चेंज करण्याची गरज नाही. म्हणजेच थोडक्यात 45 आणि तो -5चा -5च राहू दिला. आता ही क्रिया आपल्याला करायची आहे तर काय होईल 45 - 5 म्हणजे 40 आणि छेद आहे आपला 57. अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना जर त्यांचा छेद समान असेल किंवा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम असेल, आपण निरीक्षण केलं तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर आपण जी क्रिया इकडे केलेली आहे बेरीज करताना तीच क्रिया इकडे करायची आहे. म्हणजे काय छेद समान आहे तर एकदा लिहून घेणे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण तो एकदा लिहून घ्यायचा आहे. नंतर वरती आहे याचा 13 मधलं साइन आहे मायनस आणि हा 6 म्हणजेच 13 - 6 हा येईल 7 आणि खाली आहे 17. उत्तर आलेलं आहे 7/17 किंवा 7/17. या दोघांचं निरीक्षण करूया. पहिल्या लक्षात येईल की दोघांचाही छेद किंवा डिनॉमिनेटर जो आहे तो इक्वल आहे किंवा सेम आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं, जो सेम आहे डिनॉमिनेटर तो लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आहे -4 त्यानंतर मधलं जे साइन आहे ते मायनस आणि हा 7. अशा प्रकारे आता छेद सारखा आहे तो पुन्हा एकदा जशाचा तसा लिहिला. आणि वरती जे आहेत 7 आणि 4 दोघांचं साइन सेम आहे. -4 - 7 जर आपण केली क्रिया तर 7 अधिक 4 11 आणि त्यांचं जे साइन आहे ते -11. या पद्धतीने आपला -11/23 हे त्याचं आन्सर असणार आहे. आता पुढचं एक उदाहरण समजून घ्या की या उदाहरणामध्ये दोघांचाही छेद जो आहे किंवा डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे किंवा इक्वल आहे. तो लिहून घेतला. त्यानंतर पहिला अपूर्णांकाचा अंश म्हणजे न्यूमरेटर, नंतर मध्ये जे साइन आहे ते मायनस आणि आता ही जी संख्या ही मायनस आहे. ज्यावेळेस मायनस संख्या असेल ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे किंवा कंसात लिहायची आहे. आता हे जर सोडवलं आपण तर 12 नंतर कंसाच्या बाहेर मायनस आहे. हे आपण शिकलोय की जर कंसाच्या बाहेर मायनस असेल तर कंसातलं साइन चेंज करायचं. म्हणजे हा -6 आता होणार आहे +6 आणि खाली आहे 27. आता ही जर क्रिया आपण केली 12 अधिक 6
तर याचं उत्तर आलेलं आहे 18 आणि खाली आहे छेद 27. हे त्याचं उत्तर असेल 18/27 किंवा 18/27. अशा प्रकारे जर छेद समान असेल किंवा डिनॉमिनेटर इक्वल असेल तर आपण त्यांची बेरीज करू शकतो. आता पाहूया छेद समान नसेल तर किंवा छेद समान नसताना आपल्याला बेरीज कशी करता येईल. चला पाहूया. सर्वप्रथम पहिलं उदाहरण. तर 1/4 आहे, मी लिहून घेतला आणि हा दुसरा जो आहे तो 5/12. 1/4 आणि 5/12. आता याचा छेद 4 आहे तर 4चा 12 करण्यासाठी मला 3 ने गुणावं लागेल, म्हणून मी वरती सुद्धा 3 ने गुणेल, कारण एकाचा आपल्याला फक्त छेदाला किंवा अंशाला गुणता येणार नाही. एक तर गुणलं तर आपण दोघांना गुणावं लागेल किंवा जर भाग दिला तर आपल्याला अंशाला आणि छेदाला दोघं ठिकाणी भाग द्यावा लागतो, म्हणजे त्याची किंमत जी आहे ती चेंज होत नाही. पुढे पाहूया. 3 3 आणि 4 12 आणि इकडे आहे 5/12. आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर या दोघांचा छेद जो आहे तो सेम झालेला आहे किंवा इक्वल झालेला आहे. तर आपण काय करणार आहोत, त्याचा छेद एकदा लिहून घेणे आणि अंशांची बेरीज अंशस्थानी, म्हणजे 12 आणि छेद अंशस्थानी काय होईल मग 3 अधिक 5. 3 अधिक 5 बरोबर 8/12 हे त्याचं उत्तर असणार आहे. दुसरं उदाहरण पाहूया. या उदाहरणातही पहिला जो आहे त्याचा छेद 25 आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद 25, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 5 आहे. मग आपण हे पाहायचं आधी की या 5चा 25 करण्यासाठी मला कितीने गुणावं लागेल. तर मी या ठिकाणी 5 ने गुणलं. नुसतं छेदाला गुणायचं का, तर नाही, आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागेल. मग काय होईल पाहूया. हा 15/25 आणि दुसरा 3×5=15 आणि हा छेदस्थानी 5×5, हा सुद्धा 5×5 25. आता दोघांचा छेद जो आहे तो समान झाला. आता आपल्याला करावी लागेल अंशांची बेरीज, म्हणजे 15 अधिक 15. 15 अधिक 15 झाले 30 आणि छेदस्थानी आहे 25. त्याचं उत्तर येईल 30/25. आता हे जे दुसरे दोन उदाहरणं दिलेत, या उदाहरणामध्ये 3च्या पाड्यात 4 येत नाही किंवा 3ला मी कशाने गुणलं तर 4 होणार नाही किंवा 4लाही कोणत्या संख्येने गुणून 3 होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करायचा असतो किंवा पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणावं लागतं. पाहूया कसं. हा पहिला अपूर्णांक लिहून घेतला मी, अधिक हा दुसरा अपूर्णांक थोड्या अंतरावर. आता याला गुणायचं आहे दुसऱ्याच्या छेदाने म्हणजेच 4 आता 4 खाली गुणलं म्हणजे वरती सुद्धा गुणावंच लागेल. आणि दुसऱ्या अपूर्णांकाला गुणायचं आहे पहिल्याच्या छेदाने म्हणजेच कितीने 3 तर गुणूया. खाली 3 ने गुणलं याचा अर्थ वरती सुद्धा 3 ने गुणावं लागेल. मग आता काय मिळाले अपूर्णांक पाहूया. 4 × 1 4 छेद 4×3=12 पुन्हा अधिक इकडे 3×1 3 आणि 4×3=12. आता पहा दोघांचा छेद सारखा दिसतोय का. दोघांचाही छेद आता सारखा झालेला आहे, तो आपण एकदा लिहून घेतो आणि त्यानंतर अंशांची बेरीज म्हणजे 4 अधिक 3 बरोबर 4 अधिक 3 7 आणि छेदस्थानी आहे 12 म्हणजे 7/12 हे त्याचं उत्तर येईल. आता ह्या ठिकाणी तीच प्रोसेस आहे की 15चा 12 होत नाही किंवा 12चाही 15 होत नाही. मग जर आपण पहिल्या अपूर्णांकाला म्हणजे 3/15ला आपण 12 ने गुणलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला म्हणजे 7/12ला आपण 15 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. परंतु 15 आणि 12 यांचा गुणाकार थोडा मोठा होईल, छेद मोठा होईल. यासाठी आपण एक दुसरा मार्ग अवलंबत असतो. छोट्या संख्या असल्या तुम्ही असं करा, परंतु जर मोठ्या संख्या असल्या तर त्या दोघांच्याही पाढ्यातील अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. दोघांच्या पाढ्यातील अशी संख्या. या ठिकाणी पाहूया 12 आणि 15 यांच्या दोघांच्याही पाढ्यातील अशी संख्या आहे 60. 15 चोक 60 आणि 12 पंचे 60. मग आपण आता दोघांचा छेद 60 करून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते करू. खाली 15ला मला 4 ने गुणावं लागेल, त्यावेळेस 60 होईल आणि म्हणून मी वरती सुद्धा गुणणार आहे 4 ने. नंतर इकडे 7/12 दिला आपल्याला, त्याला सुद्धा आता 12ला 60 करायचं आहे म्हणजे मी कितीने गुणलेला आहे 5 ने. याचा अर्थ वरती सुद्धा गुणावं लागेल 5 ने. मग 4×12 छेद 15 चोक 60 अधिक 7×5 35 छेद 60. आता दोघांचा छेद सारखा झाला. यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला येते. काय करावं लागेल, छेद एकदा लिहून घेणे, त्यानंतर अंशांची बेरीज म्हणजे 12 अधिक 35. 12 अधिक 35
बरोबर 47/60 हे त्याचं उत्तर येईल. अशा प्रकारे आपण छेद सारखा नसेल तर त्यांना आधी छेद समान करून किंवा ज्यावेळेस डिनॉमिनेटर आर नॉट इक्वल त्यावेळेस आपल्याला ते इक्वल करून घ्यावे लागतील आणि त्यानंतर आपण त्यांचे ऍडिशन करणार आहोत. सेम हीच प्रोसेस आपली असणार आहे सबट्रॅक्शनच्या वेळेस. जे फक्त इथे जे साईन आहे प्लस आहे म्हणून आपण या ठिकाणी प्लस केलं, प्लस प्रत्येक ठिकाणी प्लस दिसते, परंतु सबट्रॅक्शन असले तर या ठिकाणी आपलं येणार आहे मायनस. आता 3 कंडिशन मी सांगितल्या तुम्हाला. एकतर पहिला अपूर्णांक असा असेल की त्याचा छेद दुसऱ्या एवढा करता येईल, ही पहिली अट आहे. दुसरी अट असेल की दुसऱ्याचा छेद पहिल्या एवढा करता येईल का हे पाहायचं आहे. तिसरं आहे की जर दोघांचे छेद वेगवेगळे आहेत तर अशा वेळेस आपण करायचं आहे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याला पहिल्याच्या छेदाने, अशा पद्धतीने आपण गुणून दोघांचे छेद किंवा डिनॉमिनेटर आहेत ते सेम करून घ्यायचे आहेत, इक्वल करायचे आणि त्यानंतर आपण मात्र बेरीज करू शकतो नेहमीच्या पद्धतीने. आणि हा जो प्रकार सांगितला हा प्रकार अशा वेळेस वापरायचा की ज्यावेळेस संख्या मोठ्या असतील, म्हणजे दोघं संख्यांचा थोडक्यात आपण याला लसावी म्हणतो. अजून आपलं ते बाकी शिकवणं म्हणून मी लसावी शब्द वापरला नाही. तर या दोघांच्या पाड्यातील अशी संख्या शोधायची म्हणजे ती थोडी कमी येणार आहे. जर आपण या दोघांचा गुणाकार केला असता थोडा मोठा झाला असता, पुन्हा मग संख्या ते बेरीज करायला त्याच्यापेक्षा आपण दोघांच्या पाड्यातील अशी संख्या शोधली 60 आणि मग दोघांचा छेद 60 करायचा. मग या 15ला गुणावं लागलं 4ने म्हणून वरती सुद्धा आपण गुणलेलं आहे 4ने आणि या 12ला गुणावं लागलं 5ने म्हणून आपण वरती गुणलं 5ने. त्यानंतर पुढे आपण नेहमीच्या पद्धतीने प्रोसेस करायची आहे. आता पुढे पाहूया व्हेन डिनॉमिनेटर्स आर नॉट इक्वल, छेद समान नसताना आता आपल्याला वजाबाकी पाहिजे आहे. तर पाहूया पहिलं उदाहरण. सर्वप्रथम मी निरीक्षण करतो की 12 हा 4 आहे आणि हा 12 म्हणजे 4 अँड 12. तर 4ला जर मी मल्टिप्लाय केलं 3ने तर त्याचा 12 होऊ शकतो. मग मी खाली जर 3ने मल्टिप्लाय केला असेल तर मला वरती किंवा अंशाला म्हणजेच न्यूमरेटरला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार नाही. मग काय होईल पाहूया. मी अंशाला आणि छेदाला 3ने मल्टिप्लाय केलं तर 5 त्रिक 15 छेद 4 त्रिक 12 वजा दुसरा जो अपूर्णांक आहे तो ऍज इट इज लिहून घेतला. आता दोघांचा जो आहे तो डिनॉमिनेटर किंवा छेद जो आहे तो सेम झालेला आहे, इक्वल झालेला आहे, तो लिहून घ्यायचा आहे. पुन्हा वरती आहे 15, मध्ये आहे साइन मायनस आणि इकडे आहे 10 किंवा 10. आता 15 मायनस 10 म्हणजे 5 आणि खाली आहे तो सेम ऍज इट इज, जसा आहे तसाच. छेद एकदा समान झाला की त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही, शेवटपर्यंत तोच राहणार आहे, म्हणजे 5/12 हे आपलं उत्तर असेल. आता दुसऱ्या ठिकाणी पाहूया की जर 21 आहे एका अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्याचा 7 आहे, 6/21 मायनस 1/7, याचा जो डिनॉमिनेटर 7 आहे आणि याचा 21 आहे, तर मला याला कितीने गुणावं लागेल म्हणजे 21 तयार होईल. तर 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. मी खाली 3ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच मला न्यूमरेटरला सुद्धा 3नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय येतं पाहूया. हा लिहून घेतो मी 6/21 मायनस इकडे आहे हा जो गुणाकार केला होता 3 1 3 म्हणजे 3 1 3 आणि 7 3 21. आता दोघांचा जो आहे तो डिनॉमिनेटर जो सेम झालेला आहे किंवा इक्वल आहे, अशा परिस्थितीत आपण त्याला लिहून घ्यायचा ऍज इट इज, जसा आहे तसाच लिहायचा, छेदामध्ये बदल करायचा नाही. ज्यावेळेस तो सेम झाला किंवा समान झाल्यानंतर त्याच्यात काहीही चेंज होणार नाही, आहे तसाच लिहिला. त्यानंतर क्रिया करूया. 6 नंतर हा मध्ये जे साइन आहे ते म्हणजेच मायनस आणि हे इकडे 3. 6 वजा 3 बरोबर आहे 3 आणि छेद 21, 3/21 हे त्याचं उत्तर आहे. अर्थात आपण त्याला पुढे संक्षिप्त रूप देऊ शकतो. जर आपण वरती आणि खाली 3ने भाग दिला म्हणजे 3 1 3 आणि 3 7 21 हे सुद्धा त्याचं उत्तर असणार आहे. ते आपण पुढे शिकणार आहोत. आता फक्त हे लक्षात ठेवा की आपण उत्तर कसं काढायचं आहे. तर आता पुढचं एक उदाहरण पाहूया की ज्या उदाहरणामध्ये आपण छेद समान नाहीत आणि आपण पाहूया की 5चा आपल्याला 7 करता येईल का कशाने मल्टिप्लाय करून किंवा डिवाइड करून, तर नाही. तर 7चा 5 होईल का हे सुद्धा शक्य नाही कशाने जर आपण मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करूया की क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण त्याला, तिरकस गुणाकार, किंवा पहिला जो अपूर्णांक आहे तो लिहून घेतला, नंतर जे आहे ते या पद्धतीने लिहून घ्या आणि
पहिल्या अपूर्णांकाला मी मल्टिप्लाय करणार आहे दुसऱ्याच्या छेदाने म्हणजेच डिनॉमिनेटरने, म्हणून दोन्ही ठिकाणी आला 7. आणि दुसरा जो आहे त्याला मल्टिप्लाय करणार आहे पहिल्याच्या छेदाने म्हणजेच 5ने किंवा 5ने. तर आता काय होतं बघूया. 7 4 जा 28, नंतर खाली 7 5 जा 35 मायनस 5 3 जा 15 आणि 7 5 जा पुन्हा 35. आता ह्या ठिकाणी बघा दोघांचा जो छेद आहे किंवा डिनॉमिनेटर आहे तो सेम झालेला आहे किंवा इक्वल झालेला आहे. आपण काय करतो एकदाच लिहून घेतो. ज्यावेळेस सेम झाला की एकदा लिहा. त्यानंतर 28 मायनस 15 इज इक्वल टू ही वजाबाकी जर आपण केली की आपल्याला उत्तर मिळेल. छेद आहे तोच राहणार आहे 3 आणि 2तून 1 केला तर 1. 13/35 किंवा 13/35 असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा एक अपूर्णांक पाहूया. दोघांच्या पाड्यातील अशी संख्या आहे 36 किंवा 36. मग हा 36 आपल्याला आणायचा आहे छेदस्थानी. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिला जो आहे अपूर्णांक या अपूर्णांकाला आपण मल्टिप्लाय करायचा आहे 3ने. खाली 3ने मल्टिप्लाय केलंय म्हणजेच मला वरती सुद्धा 3नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मधलं साईन आणि पुढचा जो अपूर्णांक आहे किंवा फ्रॅक्शन आहे तसाच लिहिला. आणि आता 9चा पण आपल्याला काय करायचं आहे 36 किंवा 36. तर या 9ला मी गुणावं लागेल 4ने म्हणजेच 9 गुणिले 4. खाली 4ने गुणलेलं आहे म्हणजे वरती सुद्धा मला 4नेच गुणावं लागेल. पुढे पाहूया काय होतं. 8 त्रिक 24 छेद 12 त्रिक 36 वजा 5 चोक 20 छेद 9 चोक 36. आता या ठिकाणी पाहिलं तर दोघांचा जो छेद आहे तो सारखा झाला म्हणजे आपण एकदा लिहून घ्यायचा आहे. पुढे 24 वजा 20 24 नंतर मध्ये जी साईन आहे ते आणि नंतर हा 20. याचा अर्थ 24 वजा 20 आहे 4 आणि खाली आहे छेद 36. अशा प्रकारे आपल्याला छेद समान असला किंवा नसला तरीही बेरीज किंवा वजाबाकी करता येईल. छेद समान नसल्यावर मात्र आपल्याला छेद आधी समान करावा लागेल त्यानंतरच आपण बेरीज करू शकतो. छेद समान नसेल तर बेरीज करणे शक्य नाही. त्यामुळे आधी आपल्याला छेद समान करावाच लागेल. आता पाहूया मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार. सर्वप्रथम लक्षात घ्या अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना आपण काय करायचं आहे तर अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजेच न्यूमरेटर जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन वरती लिहायचं आहे आणि डिनॉमिनेटर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला खाली लिहायचं आहे म्हणजे छेदस्थानी डिनॉमिनेटरच्या प्लेसमध्ये लिहायचं आहे. तर काय होईल या ठिकाणी 3 गुणिले 2 वरचा गुणाकार वरती लिहून घेतला नंतर खाली 5 गुणिले 7. आता आपण पाहायचं आहे की जर खालच्या एखाद्या संख्येने वरती भाग जातोय का खाली असलेला 5 किंवा 7ने वरती भाग जातोय का किंवा आपण डिवाइड करू शकतो का किंवा वरच्या संख्येने खाली जातोय का हे पाहायचं आहे. तर या ठिकाणी भाग जात नाही म्हणून आपण काय करायचं आहे तर वरचा गुणाकार वरती लिहून घेऊ आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे 3 दुने 6 आणि 5 7 35. त्याचं उत्तर येईल 6/35. पुढचं एक उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये आता मी वरचा गुणाकार वरती म्हणजे 15 गुणिले 24 छेद 4 गुणिले 5. आता आपण या ठिकाणी निरीक्षण करूया की कुठे भाग जातोय का. भाग देताना लक्षात घ्यायचं आहे पहिली गोष्ट तुम्ही छेदाने अंशाला भाग देऊ शकता अंशाने छेदाला देऊ शकता. नंतर या पद्धतीनेही देऊ शकता तुम्ही इकडच्या संख्येने इकडे आणि या संख्येने इकडे. बाण केला आहे त्यावरून समजून घ्या की बाण जिकडे केलाय हा भाग आपण देऊ शकतो. मग कोणता द्यायचा नाही किंवा कुठे द्यायचा नाही तर आपण हे लक्षात घ्या खालच्या खाली म्हणजे छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही आणि अंशाने अंशाला भाग द्यायचा नाही एवढं लक्षात घ्या. तुम्ही क्रॉस या ठिकाणी भाग देऊ शकतो म्हणजे आम्हाला जर वाटलं की या 4ने मी या 24ला भाग द्यायचा तर देऊ शकतो. आपण पाहूया 4 1 4 4 6 24 मी तिरकस भाग दिला नंतर 5 1 5 5 त्रिक 15. आता काय काय उरलंय पाहूया 3 गुणिले 6 3 गुणिले 6 आणि छेदस्थानी आहे 1 म्हणजे 3 सक 18 छेद 1. आता लक्षात घ्यायचंय छेदस्थानी 1 आला तर तो लिहिला नाही तरी चालतो म्हणजे याचं उत्तर येणार आहे फक्त 18. ही गोष्ट जर लक्षात आली तर तुम्ही मोठमोठे उदाहरणे सहज सोडू शकता.
पहिली गोष्ट, आपण अंशाने छेदाला भाग दिला तर चालेल, छेदाने अंशाला दिला तर चालेल, आणि या पद्धतीने जर त्यांच्यात गुणाकार असेल तरच आपण भाग द्यायचा आहे. बेरीज असल्यानंतर या पद्धतीने करायचं नाही. फक्त गुणाकार असेल तर आपण असं करू शकतो, या 4ने या 24ला देऊ शकतो, 5ने 15ला देऊ शकतो, किंवा 15च्या जागेवर एखादी संख्या असेल तिने इकडे देऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे एक उदाहरण आहे, पाहूया. 8/5 गुणिले 5/8. बघा, आपण पदावली सोडवताना लक्षात घेतलं की जोपर्यंत गुणाकार आहे तोपर्यंत तो एकच भाग आहे असं आपण म्हणायचं आहे. त्यानंतर अधिक किंवा वजा साईन आलं म्हणजे तिथून दुसरा पार्ट चालू झाला, हा वेगळा पार्ट आहे. म्हणजे हे याची आपल्याला इकडे कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हा इकडे सोडून घ्यायचा आणि त्यानंतर त्यांची आपल्याला करायची आहे बेरीज. पाहूया काय होतं. 8×1=8, 8×1=8, 5×1=5 आणि ते 5×1=5. उरलं काय, 1 गुणिले 1, वरती आला 1 आणि छेदस्थानी सुद्धा 1 गुणिले 1 म्हणजे 1. नंतर अधिक, इकडेही पाहूया भाग जातोय का, तर 9×1=9, 9×3=27, 8×1=8, 8×2=16. आता इकडे काय उरलं, 2 गुणिले 3 म्हणजेच 6 आणि छेदस्थानी 1. आताच मी सांगितलं तुम्हाला की छेदस्थानी जर 1 येत असेल तर आपण लिहिला नाही तरी चालतो. म्हणजेच काय आहे या ठिकाणी, 1 अधिक 6 बरोबर 7. याचं उत्तर येणार आहे 7. ज्या वेळेस मधी असं साईन आलं अधिक किंवा वजा, तर इकडचा भाग इकडे आणि इकडचा इकडे ही क्रिया करायची आहे गुणाकार असेल तर, आणि त्यानंतर यांची बेरीज करायची आहे. मल्टिपल्स ऑफ अ फ्रॅक्शन विथ रेफरन्स टू अ कलेक्शन. समूहाच्या संदर्भात अपूर्णांकांची पट. आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारला जातो की या एखाद्या संख्येच्या म्हणजे 25च्या 1/5 काढा, किंवा 1/3 किती, 1/2 किती. तर या शब्दांचा अर्थ आपल्याला आधी माहित असायला पाहिजे. तर पाहूया पहिला 1/4 किंवा 1/4 ऑफ 20 पेन्सिल्स. 20 पेन्सिलच्या आपल्याला 1/4 काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण ज्या वेळेस बॉडोमासचे नियम पाहिले त्यावेळेस त्याच्यामध्ये ओ होता, ओ म्हणजे ऑफ. तर आता हा या ठिकाणी आलेला ऑफ आहे. 1/4 ऑफ 20 आणि इथे च्या, तर कंसाच्या असं आपण कंचे भाग उभे म्हणलं त्यावेळेस त्याच्यामध्ये जो चे होता किंवा च्या आहे तो हा आहे. तर कसं त्याचा वापर करायचा आहे तर पाहूया. 20 पेन्सिलच्या 1/4, 20च्या 1/4 म्हणजे काय, तर 20 च्या म्हणजे आपण लिहायचं आहे गुणिले, किंवा ऑफच्या जागेवर आपल्याला टाकायचं आहे मल्टिप्लिकेशनचं साईन, आणि 20च्या 1/4 किंवा 1/4 त्याला आपण पावपट असंही म्हणतो. 1/4 म्हणजे पावपट किंवा 1/4. निमपट म्हणजे 1/2, त्याला आपण 1/2 असं म्हणतो. तर आता हे काढून घेऊया आपण. याला जो आहे तो छेद 1 असतो. प्रत्येक संख्या आपण ज्यावेळेस लिहितो तिला 1 छेद असतो. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर हा 20 वरती आहे. मी आताच गुणाकाराचे नियम सांगितले त्यावेळेस आपण या 4ने या 20ला डिवाइड करू शकतो. म्हणजे 4×1=4, 4×5=20. मग काय उरलं, 5 गुणिले 1 म्हणजेच 5 आणि छेदस्थानी 1 आहे तो लिहिला नाही तरी चालेल. म्हणजेच किती आलं त्याचं उत्तर 5. आता अजून पुढचा एक प्रश्न पहा, म्हणजे लवकर लक्षात येईल. 3/4 ऑफ 20 पेन्सिल्स. 20 पेन्सिलींच्या 3/4. या ठिकाणी आलेला च्या शब्द आणि हा ऑफ खूप महत्वाचा आहे. तर 20च्या ऑफ किंवा च्या या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे गुणिले. तर मग अशा वेळेस काय होईल, 20च्या 3/4. पुन्हा आता या ठिकाणी मी 1 लिहित नाही. आता बघा 4×1=4, 4×5=20 आणि उरलं काय, तर 5 गुणिले 3 म्हणजे आहे 15. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आलेलं आहे 15. या ठिकाणी जी प्रोसेस झाली ही गुणाकारच आहे. या 20ला छेद असतो 1, म्हणजे हे छेदस्थानी 1 आणि 4 आहेत, अंशस्थानी 20 आणि 3 आहे. वरचा गुणाकार वरती होईल आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. जर खालच्या एखाद्या संख्येने वरती भाग जात असेल तर आपण देऊ शकतो. म्हणून 4×1=4, 4×5=20 आणि 5 गुणिले 3 15. म्हणजे 20 पेन्सिलीच्या 3/4 भाग म्हणजे किती पेन्सिल झाल्या, तर 15 पेन्सिल झाल्या. अशा प्रकारे आपल्याला समूहाच्या संदर्भामध्ये जर प्रश्न विचारला की एखाद्या संख्येचा 1/2 किती, 1/3 किती, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. 1/3 म्हणजे किती, 1/3 म्हणजे 1/3, 1/3 त्याला आपण 1/3 असंही म्हणू शकतो. नंतर 1/4 असा शब्द वापरला जातो.
1/4 म्हणजे 1/4. 1/4 4 पैकी 1 असा त्याचा अर्थ आहे. नंतर पाऊण. पाऊण म्हणजे किती तर 3/4. पाऊण पट असा शब्द आला तर आपण घ्यायचा आहे त्याचा अर्थ 3/4. अशा प्रकारे समूहाच्या संदर्भात आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहिला. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या भागावरील काही उदाहरणं आता आपण सोडून घेऊ. व्हॉट इज द सम ऑफ 1/2, 1/3 अँड 1/4? 1/2, 1/3 आणि 1/4 यांची बेरीज किती? तर या प्रश्नाचं उत्तर आपण काढत असताना त्या संख्या आधी आपण लिहून घेऊया. 1/2, नंतर मी थोड्या अंतरावर लिहितो 1/3 आणि अजून अंतरावर 1/4. यांची आपल्याला करायची आहे बेरीज. तर या तिघांचाही आपल्याला रूपांतर करता येईल अशी संख्या आधी आपण शोधू, कारण छेद सारखा झाल्याशिवाय आपल्याला यांची बेरीज करता येणार नाही. मग छेद सारखा करण्यासाठी कोणती अशी संख्या आहे की ती या तिघांच्याही पाड्यातील, ती संख्या आधी आपण शोधूया. तिघांच्याही पाड्यातील अशी संख्या आहे 12. म्हणजे आपल्याला या आता प्रत्येकाचा छेद काय करायचा आहे 12. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जो छेद याचा 2 आहे त्याला आपल्याला गुणावं लागेल 6 ने, म्हणजे वरती सुद्धा गुणलं मी 6 ने, अधिक आता याचा छेद होता 3, या 3 ला गुणावं लागेल 4 ने, म्हणून आपण वरती सुद्धा गुणून घेऊया 4 ने, अधिक याचा छेद आहे 4, याला गुणतोय 3 ने आणि म्हणून वरती सुद्धा 3 ने. लक्षात घ्या या ठिकाणी 6 ने, या ठिकाणी 4 आणि इथे 3 ने का गुणलं तर या सगळ्यांचा छेद सारखा करायचा आहे आणि तो सारखा छेद काय होणार आहे तर 12. म्हणून आपण प्रत्येकाच्या छेदाला पहिल्याला 6 ने, दुसऱ्याला 4 आणि तिसऱ्याला 3 ने, आणि ज्याने छेदाला गुणलं त्यानेच अंशाला गुणलं हेही लक्षात घ्या. मग आता काय होईल 6 × 6 छेद 6 × 12. नंतर या ठिकाणी 4 × 4 छेद 4 × 12 आणि तिसऱ्या ठिकाणी 3 × 3 छेद 3 × 12. आता सगळ्या ठिकाणी छेद सारखा झालाय, आपण एकदा लिहू शकतो. नंतर 6 + 4 + 3 म्हणजे 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13/12 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इन द सम ऑफ 21/* प्लस 23/* इज इक्वल टू 1, व्हॉट सेम नंबर शूड रिप्लेस द स्टार? म्हणजे या ठिकाणी येणारा जो डिजिट आहे तो किंवा नंबर आहे तो सेम आहे, तर तो कोणता असेल की जर त्यांची बेरीज 1 असेल तर स्टारच्या जागेवरील समान अंक कोणता? आता पाहूया. सर्वप्रथम लक्षात घेऊया की दोघांचा जो छेद आहे तो सेम आहे, मग आपण एकदाच लिहून घेतला. त्यानंतर 21 + 23 इज इक्वल टू, आणि इकडे मी लिहितो 1, आणि या ठिकाणी आहे स्टार. वरती काय येतं पाहूया. 3 + 1 4, 2 आणि 2 4. आता जर मला वरती अंशस्थानी 44 येतोय, या 44 ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर 1 येईल. तर याला आपण सहज सांगू शकतो की 44 ला आपल्याला 44 ने भाग द्यावा लागेल, म्हणजे आन्सर येणार आहे 1. म्हणून आपण म्हणू शकतो की स्टारच्या जागेवर कोणता नंबर असायला पाहिजे तर 44 असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अंश छेद दोघांचा स्टार आहे म्हणजे सेम आहे. सेम आपण एकदा लिहून घेतो. त्यानंतर अंशांची बेरीज ती आहे 44. तर अशा वेळेस 44 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे आन्सर 1 येईल. तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की 44 ला आपण जर 44 नेच डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार आहे 1. म्हणजे स्टारच्या जागेवर असणारा अंक आहे किंवा संख्या आहे 44. अजून काही उदाहरणं सोडून घेऊया. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मल्टिप्लिकेशन 2/7 × 9/11. या दोघांचा आपल्याला गुणाकार करायला सांगितलंय. आपण आधी निरीक्षण करायचं की या 7 ने 2 ला भाग देता येईल का, नंतर या 7 ने या 9 ला देता येईल का, 11 ने 9 ला देता येईल का आणि 11 ने 2 ला देता येईल का, बस एवढंच चेक करायचं आहे. खाली आपण भाग देत नाही एकमेकाला, छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही आणि अंशाने देखील अंशाला द्यायचा नाही, म्हणून ते आपण पाहायची गरज नाही. आता या ठिकाणी पाहिलं मी निरीक्षण केलं तसा काही भाग जात नाही, म्हणून वरचा जो गुणाकार आहे तो वरती लिहून घ्यायचा आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी, अंशांचा गुणाकार अंशस्थानी. 9 दुने 18 छेद 11 × 77 म्हणजे उत्तर आलेलं आहे 18/77. या ठिकाणी जर निरीक्षण केलं सगळ्यांचा छेद सेम आहे म्हणून एकदा लिहून घेतला 23
आणि वरती आहे 5 + 7 + 9, 5 + 7 + 9 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 + 7 16, 16 + 5 21 म्हणजे 21/23 हे त्याचं उत्तर असेल. आता या ठिकाणी आपण जर चेक केलं तर दोघांचाही छेद सारखा आहे 35 इज इक्वल टू इकडेही 35 आलेला आहे, कारण छेद सारखा असेल तर आपण उत्तरात तोच येतो. वरती 7 आलाय आणि इथे आहे 22 वजा स्टार. निरीक्षणाने सांगता येईल तुम्हाला की 22 मधून कोणती संख्या वजा करू म्हणजे उत्तर येणार आहे 7, किंवा हा 7 याच्यातनं आपण वजा केला तर आपल्याला उत्तर येणार आहे स्टार. मग बघूया 22 मधून 7 गेले तर राहिले 15. 22 मधून कोणती संख्या वजा केली म्हणजे उत्तर येईल 7. याचं उत्तर आपल्याला मिळतं की स्टार बरोबर. आता पाहूया 22 मधून कोणती संख्या वजा केली तर 7 येईल. हेच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने करता येईल. 22 मधून 7 वजा करून पहा म्हणजे येतो 15. याचा अर्थ स्टारच्या जागेवर असणार आहे 15. मग 22 मधून 15 वजा केले तर 7 येतात. थोडक्यात ही जी माहिती दिली आहे यावरून आपण सांगू शकतो की स्टारच्या जागेवरचा अंक असणार आहे 15 किंवा 15. पुढचं उदाहरण पाहूया. 16/31, 19/31 आणि त्यानंतर वजा आहे 14/31. आता तिघांचाही छेद एक सारखा आहे म्हणून आपण एकदा लिहिलं तर काही हरकत नाही, एकाच वेळेस लिहू. नंतर 16 मधलं साईन आहे ते प्लस, हा 19, नंतर मधलं साईन मायनस आणि हा 14. आता ही जर क्रिया आपण केली की 16 + 19 वजा 14 बरोबर छेद 31च राहील. नंतर पाहूया 9 + 6 15 हातच्याला 1 म्हणजे 3, 35 वजा 14 आणि पुढे आहे पुन्हा 35 मधून 14 गेले तर 21. उत्तर येईल 21/35. सोपं आहे, छेद सारखा आहे एकदा लिहून घेतला. नंतर अंशांची क्रिया ही अंशस्थानी करायची आहे आणि आपण पदावली सोडवताना असे भरपूर उदाहरणं पाहिले की जर का सर्व प्लस मायनस असेल तर आपण काय करायचं तर ते या ठिकाणी जास्त काही सांगत नाही. पुन्हा तसा सेम टाईपचा प्रश्न आहे. यांचा जो छेद आहे तो सेम आहे किंवा इक्वल आहे तो लिहून घेतला 7. नंतर 16 + 6 22 आणि -2 आणि इकडे त्याच्यात पुन्हा -4/7 आहे. पाहूया काय होईल. 22 - 2 20/7 आणि -4/7 यांचाही छेद सारखा आहे. आपण एकदा लिहून घेतला 20 वजा 4 याचं उत्तर येईल 16 म्हणजे 16/7 त्याचं उत्तर असणार आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे. हा जो आहे मायनस बॉक्स आहे तो तिकडे गेल्यानंतर प्लस बॉक्स होईल. 11/13 इज इक्वल टू 6/13 आणि प्लस बॉक्स. आता जो हा आहे हा या ठिकाणी प्लस आहे, याच्या हे साईन नाही तर इकडचं साईन त्याच्या पुढे प्लस आहे म्हणून तो इकडे जर आणला आपण तर मायनस होईल म्हणजे 11/13 - 6/13 आणि तिकडे आहे बॉक्स. तर काय उत्तर येतं पाहूया. त्यांचा दोघांचा जो छेद आहे तो सेम आहे. एकदा लिहून घेतला 11 वजा 6 5 आणि समोर आहे बॉक्स म्हणजे 5/13. बॉक्सच्या जागेवर काय येणार आहे 5/13. एका संख्येचा 1/3 33 आहे तर ती संख्या कोणती. एका संख्येचा 1/3 1/3 ऑफ नंबर इज 33 तर ती संख्या कोणती. ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे आपण काय म्हणून घेऊ ती संख्या आहे एक्स. ती संख्या किंवा तो नंबर जो आहे तो एक्स आहे तर त्याच्या म्हणजे गुणिले किंवा ऑफ आपण पाहिलेलं आहे. ऑफ मीन्स मल्टिप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी. एक्सच्या किती 1/3 1/3 म्हणजे 1/3 आणि बरोबर किती आहे 33 आहे. एक्सच्या किंवा एका संख्येच्या ती जे आपल्याला माहित नाही त्या संख्येच्या 1/3 किंवा 1/3 किंवा 1/3 किती आहे 33. आता पाहूया आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा 3 जो आहे तो डिवाइड आहे तिकडे जर पाठवला आपण तर तो येणार आहे मल्टिप्लाय म्हणजे 33 × 3 आणि या ठिकाणी एक्स × 1 एक्स असणार आहे. मग हा जर गुणाकार केला आपण तर 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 99. याचा अर्थ तो जो नंबर आहे किंवा जी ती संख्या आहे ती किती आहे तर 99 आहे. ज्यावेळेस आपल्याला संख्या दिलेली नसेल त्यावेळेस आपण ती संख्या एक्स मानून घ्या आणि त्यानंतर आपण ती क्रिया करायला सुरुवात करा. आपल्याला लवकर उत्तर मिळेल. 3/15 मध्ये 3/15 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. तर पाहूया 3/15 लिहून घेतला. याच्यामध्ये आपण काय करणार आहे 3/15 मिळवणार आहोत बरोबर.
मग त्यानंतर उत्तर काय येणार आहे सांगितलं त्यांनी, उत्तर येणार आहे 3. मग आता कितीही आपण वेळा मिळवला तर खाली छेद असणार आहे आपला 15. कितीही वेळा मिळवला तरी सुद्धा छेदस्थानी 15 येणार आहे. दुसरी गोष्ट समोर 3 आहे म्हणजे 15 त्रिक 45, अंशस्थानी किती असणार आहे 45. मग हा 45 येण्यासाठी आपल्याला त्या 45 मध्ये किती वेळा 3 आहे तर पाहूया. या 45ला आपण 3 ने भाग द्यायचा आहे. 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे त्या 45 मध्ये 15 वेळा 3 आहे आणि त्यापैकी एक त्यांनी दिलेला आहे म्हणजेच -1. याचा अर्थ उत्तर आलेला आहे 14 वेळा मिळवावा लागेल. 3/15 मध्ये 3/15 किती वेळा मिळवावा लागेल तर 14. या ठिकाणी बेरीज 2 आहे पण हरकत नाही. या जे घेतला आपण बेरीज जर 3 घेतली तर त्याचं उत्तर येईल 14. बेरीज जर 2 आली तर काय करायचं पाहूया. 3/15 अधिक 3/15 असं आपण घेतल्यानंतर उत्तर समोर 2 दाखवताय. मग छेद तर तोच राहणार आहे 15. 15 दुने 30 याचा अर्थ वरती येणार आहे 30. मग वरती 30 येण्यासाठी या आपल्या 3 किती आहेत म्हणजे 30 मध्ये किती वेळा 3 आहेत तर 30 भागिले 3 10 वेळा 3 आहेत. त्यापैकी एक आपल्याला दिलेला असतो म्हणजेच किती 9 वेळा मिळवावा लागेल. याचं उत्तर येईल 9 वेळा आणि जर आपण बेरीज 3 घेतली तर त्याचं उत्तर येणार आहे 14 वेळा.